टेन्शन. बहुमतानं महायुती सरकार सत्तेत आलं. निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं. मात्र सत्तेत आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा विसर पडलाय का असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलंय का असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय. तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांआधी कर्जमाफी करणार असं मंत्री हसन मुश्रीफांनी म्हटलंय. एकाच पक्षातील दोन ज्येष्ठ मंत्र्यांनी असं परस्पर विरोधी विधान केल्यानं बळीराजा टेन्शनमध्ये आलाय. माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का कर्ज? मला मी जेवढी भाषणं केली हे तुला एक माहिती का, अंथरून बघून हातपाय पसरायचे असतात. राज्याचा गाडा आपल्याकडे, आपण दोघं नंतर बसू. तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तू मला तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू. आपण करायला कमी नाही पडणार. 3 सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही. मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत. महिलांना 50% एसटीमध्ये सवलत चालू आहे. माझ्या लाडक्या भावांना 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे. अशा अनेक कल्पना. आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आहे. आपल्याला 5 वर्षात करायची आहे ना. ते 5 वर्षाचा आमचा जो जाहीरनामा आहे. तिजोरीच्या चाव्या दादांकडे असल्या तरी राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच सरकारसमोर निधी उभारण्याचं आव्हान आहे. असं असलं तरी भाजपनं मात्र सावध भूमिका घेतली. आम्ही अंथरूण वाढू, मात्र शेतकऱ्यांना दिलासा देऊ असं आश्वस्त केलं. शेतकऱ्यांच्या संदर्भात देवेंद्रजींनी जी भूमिका घेतली त्याच्यावर त्यांचं वर्किंग त्या ठिकाणी निश्चित सुरू आहे. शेतकऱ्यांना दिलासा निश्चितच दिला जाईल. आता हांतरून पाऊन पाय पसरण्यापेक्षा